हाय नमस्कार. तर इथे मी बनवत आहे श्रीखंड. गुढीपाडव्याला मी हे घरीच बनवलेलं होतं. आदल्या दिवशी त्याच्यासाठी मी आदल्या दिवशी दही लावलं होतं घरातच आणि ते दही एका पिठाच्या चाळणीमध्ये पाणी निघण्यासाठी पूर्ण वितळण्यासाठी असं चाळणीमध्ये ओतून ठेवलं. तर तुम्ही बघू शकताय किती घट्ट हा असा चक्का निघालेला आहे घरातल्या दह्यापासून. आणि त्याच्यामध्ये मी एक जवळपास, कारण माझा चक्का भरपूर बनवलेला होता त्याच्यामुळं मी जवळपास अर्धा किलो इतकी साखर घातली होती. आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता. आणि हे मी आता व्यवस्थित साखर आणि ते चक्का पूर्ण एकजीव केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, विलायची पावडर, केशर वगैरे पण आपण ॲड करू शकता. मला केशर आवडत नाही त्याच्यामुळं मी विलायची पावडर आणि ड्रायफ्रूट्स ॲड करून हे मी फ्रीजमध्ये 3 ते 4 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवलं होतं. कारण घरी बनवलेलं कधीही फ्रेश असतं आणि भरपूर क्वांटिटीमध्ये आपण बनवू शकतो. त्याच्यासाठी मी घरीच बनवलं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.